पाव पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या आणि वातावरणात एक वेगळाच गारवा पसरला होता. घरात मात्र एक शांतता होती, जी केवळ बाळाच्या झोपलेल्या श्वासांच्या लयीने भंग पावत होती. माझं नाव सायली. बाळंतपण होऊन आता मला 5 महिने उलटले होते. बाळंतपणाच्या या काळात स्त्रीच्या शरीरात जेवढा बदल होतात, त्या सौंदर्याला एक वेगळीच मादकता प्राप्त होते. याची जाणीव मला आरशात स्वतःला पाहून होत होती. त्या दिवशी मी घराची सर्व कामं आवरली होती. अंगावर रेशमी पोतं असलेली छान गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्या साडीत पदराखाली माझं बाळ सडपातळ बांधा आणि तरीही आलेला भरदारपणा उठून दिसत होता. बाळाला दूध पाजून मी नुकतंच त्याला बेडवर झोपवलं होतं. माझ्या मनात कुठेतरी एक उदासपणा होता, कारण पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि घरात मी एकटेच होते. अचानक दारावरची बेल वाजली. मी साडीचा पदर नीट सावरून घेतला आणि विचार केला की इतक्या सकाळी कोण आलं असेल. तर दार उघडून आणि समोर पाहते तर काय, जयसर उभा होते. जयसर म्हणजे माझ्या पतीचे वरिष्ठ अधिकारी, साधारण 50 वर्षाचे, पण तरीही अत्यंत हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेले एक व्यक्तिमत्व. त्यांचं ते कांचनकांती व्यक्तिमत्व आणि बोलण्याची लागवी मिठास कोणालाही भुरळ पाडेल अशीच होती. ते अतिशय श्रीमंत तर होतेच, पण त्यांचा स्वभावही तितकाच खट्याळ आणि चंचल होता. "अरे सर, नमस्कार. आज अचानक इकडे?" मी आश्चर्याने विचारलं. "अगं सायली, तुझे बाळ बघायला यायचं राहूनच गेलं होतं. आज इकडून जात होतो तर वाटलं एकदा भेट देऊन यावं." जयसर आपल्या मधाळ हसण्याने म्हणाले. मी त्यांना आत घेतलं. ते सोफ्यावर बसले असताना मी त्यांना पाणी देण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो. वागताना आणि चालताना माझ्या साडीच्या हालचालीतून माझी गोरी पाठ आणि शरीराची लवचिक ठेवण त्यांच्या नजरेतून सुटत होती. याची मला पुसटशी जाणीव झाली. त्यांच्या नजरेत एक वेगळीच चमक होती, जणू ते माझ्या बदललेल्या रूपाचे कौतुक करत होते. मी त्यांना पाणी दिले आणि त्यांनी पाणी पिताना माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या त्या नशिल्या नजरेत काळजाची धडधड वाढत होती. "सायली, तू आधीपेक्षा जास्त देखणी आणि अतिशय देखणी दिसायला लागलीस गं. तुझी ही चालढाल, तुझे हे बोलके डोळे, खरंच कोणालाही गाया करणारे आहेस तू." सर मिश्किलपणे म्हणाले. त्यांच्या या शब्दांनी माझ्या शरीरात जणू वीज संचारली. मी लाजून नजर खाली झुकवली. मनात कुठेतरी एक विशेष फील येत होता, ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पनाच केली नव्हती. "सर, बाळ बेडरूममध्ये झोपले, या ना बघायला." मी त्यांना आमंत्रण दिलं. आम्ही दोघेही बेडरूममध्ये गेलो. तिथे एक भयान शांतता होती. फक्त पावसाच्या सरीचा आवाज खिडकीतून येत होता. बेडवर झोपलेलं ते गोंडस बाळ पाहून सर खूप आनंदी झाले. ते बाळाच्या जवळ गेले आणि त्याच्याशी खोडकर मस्ती करू लागले. मी बाजूलाच उभी होते. जयसरांचा सुगंध संपूर्ण खोलीत असा दरवळत होता की मनातला संयम हळूहळू सुटत चालला होता. मला जाणवलं की ते बाळाकडे पाहता पाहता चोरून माझ्याकडेही पाहत आहेत. त्यांच्या नजरेत एक प्रकारचा हव्यास आणि तृष्णा होती. त्यांनी हळूच माझा हात आपल्या खांद्यावर ठेवला. "सायली, बाळ अगदी तुझ्यासारखंच गोंडस आहे. तुझी ही मखमली त्वचा आणि तुझ्या सौंदर्याची नजाकत सगळंच कसं स्वप्नात आहे." त्यांच्या हाताचा तो हळूवार स्पर्श माझ्या अंगावर शहारे आणत होता. त्या एका स्पर्शात अशी ऊब होती की माझ्या आयुष्यातील हिवाळाचा नाद उन्हाळ्यात बदलल्यासारखा वाटला. आमच्या नजरा एकमेकात अशा गुंफल्या की शब्दांची गरजच उरली नाही. बेडरूममध्ये पसरलेली ती भयान शांतता आता हळूहळू एक वेगळ्याच धुंदीत बदलू लागली होती. जयसरांचा हात अजूनही माझ्या पाठीवरच होता आणि त्या एका स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात वीज संचारली. त्यांच्या हाताच्या स्पर्शात एक असा काही गारवा आणि तरीही एक अनामिक उष्णता होती, जी मला आतून पार विरघळून टाकत होती. "सर, नको प्लीज," मी अगदी अबोली स्वरात म्हणाले, पण माझ्या त्यांना नाकारण्यातही एक प्रकारची ओढ होती. मी त्यांना स्पष्ट जाणवत असावे. जयसर माझ्या अधिक जवळ आले. त्यांचं ते हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर आता माझ्या अगदी समोरच होतं. त्यांच्या श्वासांचा वेग वाढला होता आणि त्यांचा उच्छ्वास माझ्या मानेवर स्पर्श करत होता. "सायली, स्वतःला का रोखतेस? तुझ्या या बोलक्या डोळ्यात मला जे दिसतंय तेच माझ्याही मनात आहे." असं म्हणत त्यांनी मिश्किलपणे माझ्या केसांवरून हात फिरवला. त्यांच्या त्या हस्तस्पर्शाने माझं वान हरपत चाललं होतं. बाहेर पावसाची गुलाबी थंडी आणि आत आमच्या दोघांमधील ही रेशमी जवळीक. जयसरांनी हळूच माझ्या कमरेभोवती हात वेधला.
त्यांचा तो मौसार स्पर्श माझ्या साडीच्या वरूनही मला उत्तेजित करत होता. मी पूर्णपणे शहारे अनुभवत होते. माझ्या हृदयाची जणू धडधड इतकी वाढली होती की जणू आता ती त्यांनाही ऐकू येत असावी. खूपच मादक दिसतेस तू आज, सर कुजबुजली. त्यांच्या आवाजात एक प्रकारची नशाच होती. त्यांनी मला आपल्या विळख्यात घेण्याचा प्रयत्न केला. मी मात्र स्वतःला सावरून घेण्याच्या आरामात बहाणा करत होते. पण माझं शरीर त्यांच्याकडे अधिकच ओढलं जात होतं. त्यांच्या त्या नजरेत एक कामुक भाव होता ज्याने मला पार बेफाम करून टाकलं होतं. 50 वर्षाचे असूनही त्यांच्या शरीरात त्यांचे ते तारुण्य आणि आवेश अतुलनीय होता. त्यांनी हळूच माझ्या हनुवटीला स्पर्श करून माझा चेहरा वर उचलला. आमची नजरानजर झाली आणि त्याच क्षणी जगाचं सगळं भान हरपलं. तुझ्या या मखमली रूपाची मोहिनी मला पछाडत आहे साई, असं म्हणत त्यांनी मला हळूच आपल्या मिठीत घेतलं. त्यांच्या त्या उबदार मिठीत गेल्यावर मला कळून चुकलं की हेच ते गुपित सुख होतं ज्याची मी सुस्तपणे वाट बघत होते. माझ्या मनाच्या कोपऱ्यातली ती आठवण, काही सध्याचा हा क्षण, सगळंच कसं स्वप्नवत वाटत होतं. त्यांच्या स्पर्शात अशी जादू होती की जणू काळ तिथेच थांबला होता. माझ्या अंगावरचा थरकाप अजूनही थांबला नव्हता. पण आता त्या थरकापात एक विलक्षण मोहिनी होती. त्यांनी माझ्या कानाजवळ येऊन अस्पष्ट स्वरात काहीतरी सांगितलं आणि माझ्या काळजीचा ठोकाच चुकला. त्यांच्या ओठांचा स्पर्श माझ्या गालाला झाला आणि मी पूर्णपणे मधोक्षच झाले होते. त्यांच्या भरदार छातीचा स्पर्श मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होता. सर, कोणी येईल? मी अगदी हळूच आवाजात हुंदका देतो म्हणाले. कोणीही येणार नाही सायली, आपला हा एकांत आहे, असं म्हणत त्यांनी बेडरूमचा दरवाजाकडे पाहिलं, जो आधीच लॉकच होता. आता आमच्यात कोणताही मर्यादा उरली नव्हती. त्यांच्या हातांची हालचाल मला अधिकच लयबद्ध झाली होती. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवत मला अधिकच जवळ ओढलं. त्यांच्या त्या अमर्याद ओढीने मी स्वतःला त्यांचे स्वाधीन करण्यावाचून रोखू शकले नाही. बेडरूममधील वातावरण आता पूर्णपणे मधोच झालं होतं. जयसरांचं त्या पिळदार मिठीत मी पूर्णपणे विरघळून गेले होते. त्यांच्या शरीराची उष्णता माझ्या अंगाला स्पर्श करत होती आणि त्यामुळेच माझ्या मनातील उत्तेजना शिगेला पोहोचली होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता, पण आता मात्र आमच्या श्वासांचा आवेश त्याहूनही जास्त होता. जयसरांनी हळूच माझ्या कमरेतला हात अधिकच घट्ट केला आणि मला स्वतःकडे असं ओढलं की आमच्यातील उरलेसुरलेही अंतर मिटूनच गेले होते. त्यांच्या भरदार छातीचा स्पर्श माझ्या उन्नत शरीराला होत होता आणि त्या स्पर्शाने शरीरातून एक वीज चमकली की मला कळून चुकलं, हीच ती ओढ होती जिची मी आतून प्रतीक्षा करत होते. सायली, तुझे हे लयबद्ध श्वास आणि ही मादकता मला वेळ लावते ग, सर अगदी उबदार आवाजात कुजबुजले. त्यांनी आपले ओठ माझ्या मानेच्या अगदी जवळ नेले. त्यांच्या त्या गरमागरम श्वासामुळे माझ्या अंगावरच्या नक्षीकांत शहारे आले. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले. त्यांच्या ओठांचा तो मौसार आणि हलका स्पर्श माझ्या मानेवर एखाद्या संगीतासारखा उमटत होता. मी भान हरपून त्यांच्या खांद्यावर हात ठेवले. त्यांचे शरीर एखाद्या पैलवानासारखे हट्टाकट्टा आणि गुळगुळीत होते, ज्याला स्पर्श करताच मनातील सगळा संयम सुटत चालला होता. त्यांनी हळूच माझ्या केसांची बटं चेहऱ्यावरून बाजूला केली. त्यांचा नजरकेत एक कातील चमक होती, जणू ते माझ्या सौंदर्याच्या अथांग समुद्रात बुडून गेले होते. तुझी ही कांचनकांती काया आणि हा नखरेल स्वभाव, खरंच तू एखादी अप्सराच आहेस, असं म्हणत त्यांनी मला पुन्हा एकदा घट्ट आलिंगन दिलं. त्यांच्या मिठीतील ती ऊब मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होती. त्यांचा तो हळवाड हातांचा स्पर्श माझ्या पाठीवरून फिरत होता, ज्यामुळे मला स्वप्नवत अनुभव येत होता. माझी मखमली त्वचा त्यांच्या स्पर्शाने अधिकच संवेदनशील झाली होती. अचानक जयसरांनी माझा चेहरा आपल्या हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात एक अशी नशा होती की मी स्वतःला त्यांचे स्वाधीन करण्यावाचून रोखू शकले नाही. आमच्या नजरेतील एक चमक एकमेकांना खूप काही सांगून जात होती. त्यांनी हळूच वाकून माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. ते चुंबन म्हणजे केवळ स्पर्श नव्हता, तर दोन व्याकुळ मनांचा भावनांचा संगम होता. त्या एका क्षणात मनाच्या कोपऱ्यातील साऱ्या आठवणी धूसर झाल्या आणि फक्त आम्ही दोघं आणि तो एकांत उरला होता. त्यांच्या त्या वेड्या ओढीने मी अधिकच अस्वस्थ होऊ लागले होते. शरीरात एक वेगळी शिरशिरी जाणवत होती. सर आता अधिकच बेभान झाले होते. त्यांनी मला हळूच बेडच्या बाजूला नेलं. तिथे आमचे बाळ शांतपणे झोपले होते. पण आमचे जग मात्र आता
एका निराळ्यास धुंदीत होते. सर, आपण हे काय करतोय? मी एका हुंदक्यासह विचारलं. सायली, हे फक्त दोन मनांचे भावनिक बंध आहेत, जे आज शब्दांच्या पलीकडे गेले आहे, असं म्हणत त्यांनी मला पुन्हा एकदा आपल्या विळख्यात घेतलं. त्यांच्या स्पर्शातील ती मादकता आणि नकळत पाहून मी पूर्णपणे विरघळले. मेन झाले होते. माझ्या श्वासांची लय आता पूर्णपणे एकमेकांशी जुळत होती. तो मोगऱ्याचा सुगंध, तो रेशमी स्पर्श आणि जयसरांचा तो आवेश, सगळंच कसं अमर्याद वाटत होतं. खोलीत आता फक्त आमच्या हृदयाचे ठोके आणि पावसाचा रिमझिम आवाज ऐकू येत होता. जयसरांचा तो घामजलेला कपाळ आणि त्यांच्या डोळ्यातील ती अमर्याद ओढ मला पूर्णपणे पछाडत होती. त्यांनी मला आपल्या कवटाळण्यात इतकं घट्ट धरलं होतं की जणू आम्ही दोन वेगळी शरीरं नसून एकच जीव झालो होतो. त्यांच्या त्या पिळदार हातांचा वेढा माझ्या कमरेभोवती अधिकच आवळला गेला होता. सायली, तुझ्या या सौंदर्याची तृष्णा मला आजवर कधीच शांत बसू देत नव्हती, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा माझ्या मानेवर आपल्या ओठांनी एक उष्ण खूण उमटवली. त्या एका स्पर्शाने माझ्या शरीरातून जणू आनंदाची एक सळसळीत लहरी निर्माण झाली. मी पूर्णपणे मदोहश झाले होते, जणू काही मी कोणत्याही नशेच्या अंमलाखाली आहे. त्यांची कांचनकांती त्वचा आणि माझ्या शरीराचा तो मौशार स्पर्श, हे सर्व एखाद्या स्वप्नात अनुभवासारखं होतं. जयसरांनी हळूच माझ्या साडीचा पदर सावरत असतानाच त्यांच्या बोटांचा माझ्या त्वचेला झालेला तो हळूवार स्पर्श अधिकच उत्तेजित करत होता. आम्ही दोघं आता एका अशा वळणावर होतो जिथे जगाचे नियम आणि मर्यादा ओलांडणे हीच एकमेव ओढ उरली होती. बाहेरच्या पावसाचा दरवळ आणि आतल्या वातावरणातील ती मादकता एकमेकात मिसळून गेली होती. जयसरांनी मला हळूच आपल्या उबदार मिठीत पूर्णपणे सामावून घेतलं होतं. त्यांच्या त्या भरदार छातीवर डोकं टेकवल्यावर मला एक विलक्षण आराम आणि सुरक्षितता जाणवली. ही केवळ शारीरिक ओढ नव्हती, तर माझ्या मनातील त्या रिकाम्या पोकळीचा मिळालेला एक भावनिक आधार होता. सायली, आजचा हा प्रेमाचा अनोखा प्रवास आपण कधीच विसरणार नाही, ते मधाळ स्वरात बोलले. त्यांच्या त्या नजाकतीचा भाव पाहून मी स्वतःला त्यांच्या हवाली केलं. त्याच क्षणी आमचे अतुलनीय नाते एका नवीन उंचावर पोहोचले. आमच्यात आता कोणताही अस्वस्थता उरली नव्हती. उरला होता फक्त एकमेकांचा स्पर्श आणि धुंदी. त्यांनी माझ्या कपाळावर एक शांत चुंबन घेतलं, ज्याने माझ्या मनाला खूप सुखावणारे वाटले. तासाभराच्या त्या रम्य एकांतानंतर आम्ही पुन्हा एकदा सावरून बसलो. त्यांनी मला आपल्या मिठीत घेऊन कौतुक केलं. त्यांचं ते मधाळ हसू माझ्या मनाला सतत भूल पाडत होतं. काही वेळाने जयसर जाण्यासाठी उठले. त्यांनी जाता जाता पुन्हा एकदा माझ्याकडे त्याच मोहक नजरेने पाहिलं. सायली, हे गुपित आपल्या दोघांच्या हृदयातच राहील, असं सांगून त्यांनी मिश्किलपणे डोळा मारला. दार बंद केल्यावर मी आरशाला स्वतःला पाहिलं. माझे ते विस्कुटलेले केस होते आणि डोळ्यात एक वेगळीच नशा होती. तिच्या येण्याने घराच्या भिंतींनाही जणू वाचा फुटली होती. तसंच काहीसं मला माझ्या स्वतःबद्दल वाटत होतं. जयसरांनी त्या रेशमी जवळिकीने माझ्या आयुष्यातील तो उदासपणा कायमचा मिटवून टाकला होता. तो दिवस, तो पाऊस आणि जयसरांचा तो स्पर्शवेळा सहवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि धुंद करणारी आठवण बनून माझ्या मनात कायमचा दर उडत होता.